लाईव्ह लावता तर विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आदिवासी विभाग भरतीची जी ऍड आपल्याला मिळालेली आहे त्यामध्ये चौकीदार ह्या गटडाच्या पदासाठी संकल्प बॅच लॉन्च केलेली आहे बघा आपण. तर त्याची फीस राहणार आहे मात्र 399 रुपये. तर त्यामध्ये तुम्हाला ॲपटेक कंपनीच्या फॉर्मॅटनुसार बॅचची रचना आहे आपली. ॲपटेक कंपनीच्या मागील प्रश्नपत्रिकांचा सराव PDF स्वरूपात नोट्स असतील आणि जर तुम्ही आता ऑफर पिरियडमध्ये जर ही बॅच जर घ्याल ना तर तुम्हाला PYQ बॅच जी आहे का ती मोफत मिळणार आहे. या अगोदर आपण आपल्या YouTube चॅनलवर आदिवासी विभागाच्या ह्या भरतीसाठी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बघा. हा आपला 3रा व्हिडिओ आहे. तर ही आपली लेक्चर सिरीज पूर्ण आपण चालवणार आहोत आदिवासी विभागाच्या पदभरतीसाठी. नक्कीच तुम्हाला ती फायदेशीर ठरेल. आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न आहे बघा. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प 2026-27 मध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी कोणत्या 2 योजना जाहीर केल्या? सुगम्य भारत योजना आणि PM कौशल्य विकास योजना. PM दक्ष आणि समर्थ योजना, दिव्यांगजन कौशल्य योजना आणि दिव्यांग सहारा योजना. चौथं कौशल्य भारत आणि सुलभ भारत अभियान. तर पर्याय क्रमांक 3 दिव्यांगजन कौशल्य योजना आणि दिव्यांग सहारा योजना ही आपण या वर्षीच्या बजेटमध्ये लॉन्च केलेली आहे की ज्यातनं दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भरतेसाठी मदत होईल. त्याचबरोबर त्यांना स्वयंरोजगार तसेच इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. त्यात सन्मानपूर्व वागणूक आपल्याला त्यातनं त्यांना मिळेल. म्हणजे एक काहीतरी फेलोशिप देण्यापेक्षा त्यांना कौशल्यावर आधारित एक रोजगार निर्मिती करण्यासाठी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी त्यांच्यासाठी आपल्याला ही दिव्यांगजन कौशल्य योजना व दिव्यांग सहारा योजना या वर्षीच्या केंद्रीय बजेटमध्ये आपण लॉन्च केलेली बघायला मिळते. पुढचं बघा. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मधील महात्मा गांधी ग्राम स्वराज्य उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय? शहरी भागांमध्ये MSMEचा पतपुरवठा विस्तार करणे. जे MSME ज्या मायक्रो स्मॉल इंडस्ट्रीज ज्या आहेत आपल्या सूक्ष्म व लघु उद्योग त्यांना पतपुरवठाचा विस्तार. ग्रामीण भागात डिजिटल स्टार्टअप्सना प्रोत्साहन. अन्न प्रक्रिया व उद्योगांचे आधुनिकीकरण. खादी, हातमाग आणि हस्तकला यांचे बळकटीकरण. नाव सजेस्ट करतो बघा. ग्राम स्वराज्य उपक्रम महात्मा गांधी. तर खादी, हातमाग, हस्तकला उद्योगांचे बळकटीकरण जे आहे त्यांचे सक्षमीकरणासाठी ही महत्त्वपूर्ण भूमिका आपण असलेली योजना आपण या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जारी केलेली आहे. त्यामध्ये पुढचं बघा. CPUचे पूर्ण नाव काय? सेंट्रल प्रोसेस युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, कम्प्युटर प्रोसेसिंग युनिट की सेंट्रल प्रोग्राम युनिट. तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणून आपण CPU ला ओळखतो. त्याचबरोबर त्याला आपण संगणकाचा मेंदू सुद्धा म्हणतो बघा. जो महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्यानंतर बघा. खालीलपैकी स्टोरेज डिव्हाइस कोणते आहेत? आता खाली 4 ऑप्शन्स पैकी स्टोरेज डिव्हाइस साठवणूक क्षमता असलेले डिव्हाइस कोणते? पर्याय क्रमांक 1 हार्ड डिस्क, मॉनिटर, तिसरं कीबोर्ड, चौथं स्पीकर. तर पर्याय क्रमांक 1 हार्ड डिस्क जे आहे आपल्याला ते स्टोरेज डिव्हाइस बघायला मिळते. त्याचबरोबर दुसरं जर बघायला गेलं तर SD कार्ड्स असतात, मेमरी कार्ड्स असतात, त्यानंतर पेन ड्राईव्ह जे आहेत आपल्या. ठीक आहे. स्टोरेज डिव्हाइसचे उदाहरणं आहेत. तर पुढचं बघा. 1 KB मध्ये किती बाईट्स असतात? 1000, 1024, 512 की 2048. तर एका KB मध्ये 1024 बाईट्स असतात. त्यामध्ये 1 KB अच्छा 1 KB मधनं जर 1024 KB जर झाले समजा तर KBचं रूपांतर आपण MB मध्ये होतो. त्याच्यानंतर जर बघायला गेलं 24 KBचं रूपांतर MB मध्ये होतं. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर 1024 MBचं रूपांतर आपण 1 GB मध्ये बघतो. तसंच 1024 GBचं रूपांतर आपण 1 TB मध्ये झालेलं बघायला मिळतं की जे सर्वसाधारण आपण वापरतो एक ओव्हरऑल आपल्या डेली बेसिसच्या वापरांमध्ये. त्यानंतर जर बघायला गेलं जगातील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी प्रदेश कोणता? भूमध्य सागर किनारा, रिंग ऑफ फायर, हिमालय
आल्प्स पर्वतरांग. तर पर्याय क्रमांक 2 रिंग ऑफ फायर, अग्निवलय ज्याला म्हणतो बघा आपण. जे आपल्याला पॅसिफिक ओशन मध्ये बघायला मिळते. ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वाधिक भूकंप तसेच सर्वाधिक ज्वालामुखी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तो एक असा एक वळलाय असं कंकण आपल्याला तयार झालेलं बघायला मिळतं रिंग ऑफ फायर. मग हा पॅसिफिक ओशन, त्याच्या इकडच्या साईडला जर आपण बघायला गेलो तर आपल्याला इथे युरोप बघायला मिळतो, इकडे आफ्रिका खंड आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर आपल्याला उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका खंड जे आहेत त्यांच्या अशा पूर्ण अशा किनारी भागांवर आपल्याला अग्निवलय निर्माण झालेलं बघायला मिळतं. ह्या सर्क्युलर पॅटर्नमुळेच त्याला आपण रिंग ऑफ फायर म्हणतो, की जिथे सर्वाधिक भूकंप, जवळपास पृथ्वी तलावर होणाऱ्या 75% ज्या भूकंप सिस्मिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, भूकंप आणि ज्वालामुखीच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या रिंग ऑफ फायर या एरियामध्ये आपल्याला होताना बघायला मिळतात. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अटकामा वाळवंट कोणत्या खंडात आहे? आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका की ऑस्ट्रेलिया? तर अटकामा डेझर्ट हे आपल्याला दक्षिण अमेरिका खंडामध्ये बघायला. आता समजा हा दक्षिण अमेरिका खंडाचा एक ओव्हरऑल मॅप आहे समजा. तर इथे ना आपल्याला एक 7 देशांमधनं जाणारी एक अँडीज पर्वतरांग बघायला मिळते बघा. आपण काय बघतो की समुद्र किनारा जर जवळ असेल समजा, आता इकडे आपल्याला पॅसिफिक ओशन बघायला मिळतो, हा भाग कोणता? पॅसिफिक महासागर. तर समुद्रातनं येणारे जे काही वारे असतात का, तर ते आर्द्रतायुक्त वारे असतात, मॉइस्ट वारे असतात. मग त्या आर्द्रतायुक्त वाऱ्यातनं येणारी जी आर्द्रता आहे त्याच्यातनं पाऊस पडतो, बरोबर. मग ह्या अँडीज पर्वतरांगामुळे ना ह्या भागामध्ये तो पाऊस जो आहे का तो वापरला जातो ह्या भागात. परंतु ह्या अँडीज पर्वतरांगांच्या इकडचा हा जो भाग आहे जिथे आपल्याला अटकामा डेझर्ट आढळून येतं, ह्या पोर्शन मध्ये हा जो पोर्शन आहे का इथे आपल्याला अटकामा डेझर्ट, हे का? कारण की इथे पाऊस पडतो आणि इकडचा हा जो पोर्शन आहे तो पर्यायी काय पर्जन्य छायेच्या क्षेत्रात येतो. मग त्या पर्जन्य छायेच्या क्षेत्रामुळे आपल्याला दक्षिण अमेरिका खंडामध्ये अटकामा डेझर्ट अँडीज पर्वतरांगाच्या पर्जन्य छायेमुळे निर्माण झालेला बघायला मिळतो. त्यानंतर पुढचं आहे बघा ब्लड सेल्स बद्दल आहे. रक्ताचा रंग लाल असतो बघा आपण साधारणतः, तर तो का असतो? प्लाझ्मामुळे, हिमोग्लोबिनमुळे, प्लेटलेट्समुळे की लसिकामुळे? तर हिमोग्लोबिन जे असतात आपल्या शरीरातलं HB जे आहे त्याच्यामुळे लाल रंग आपल्या रक्ताला प्राप्त होतो. आणि हे जे हिमोग्लोबिन आहेत का हे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन वहनाचं काम करत असतात. म्हणून हिमोग्लोबिनमुळे आपल्या रक्ताचा रंग हा साधारणतः आपण लाल शेडमध्ये बघायला मिळतो बघा. त्यामध्ये पण बघा सेल्स असतात, पेशी असतात बघा, रेड ब्लड सेल असेल, व्हाईट ब्लड सेल, एक कॉन्केव्ह असतात आणि एक कॉन्व्हेक्स अशा स्वरूपाच्या त्या बघायला आपल्याला मिळतात. तर बघा रक्त गोठवण्यास मदत करणारा घटक कोणता? RBC, तांबड्या पेशी, WBC पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स ज्या आपल्याला रक्तपिटिका म्हणतो आपण, आणि प्लाझ्मा. तर यांपैकी कोणता घटक की जो रक्त गोठवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो? तर प्लेटलेट्स ज्या आहेत त्या रक्त गोठवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर जर बघायला गेलं तर पांढऱ्या पेशी काय इम्युन सिस्टीम जी आहे आपली रोगप्रतिकार शक्तीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
आपली जी रोगप्रतिकार शक्ती जी आहे का ती निर्मिती होण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती आपली चांगली होण्यासाठी आपल्याला आपल्या ज्या WBC जे आहेत का, व्हाईट ब्लड सेल जे आहेत का, त्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना बघायला मिळतात. आणि ह्या WBCचा टाइम पिरियड जर बघायला गेलं ना आपण, तर 5 ते 10 दिवस त्या जगतात. आणि या उलट RBC जे आहे, तांबड्या पेशी ज्या आहेत त्या तब्बल आपल्याला 120 दिवसांचा त्यांचा टाइम पिरियड असलेला बघायला मिळतो. त्यानंतर बघा पुढचं आहे, क्षयरोग हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड की मेंदू? तर क्षयरोग हा फुफ्फुस जे आहे त्याच्याशी संबंधित आहे. आपण ट्युबरक्युलोसिस ज्याला म्हणतो बघा, तो फुफ्फुसांशी संबंधित आहे. त्यानंतर बघा, क्लोरोप्लास्ट कोणत्या पेशीत आढळतं? प्राणी पेशी, वनस्पती पेशी, रक्तपेशी की जीवाणूंमध्ये? तर क्लोरोप्लास्ट आपल्याला वनस्पती पेशींमध्ये बघायला मिळतं. प्रकाश संश्लेषणामध्ये बघा त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, फोटोसिंथेसिस मध्ये. मध्ये महत्व ते ग्रीन कलरचे अशा ते हे असतात बघा. आणि प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी ज्या आहेत, ज्या सेल असतात, त्याच्यातला सगळ्यात महत्त्वपूर्ण जर फरक जर काही असेल ना, तर प्राणी पेशींमध्ये पेशी भित्तिका नसतात. जे सेल बॉल असतात का, त्या प्राणी पेशींमध्ये आपल्याला आढळत नाही. तर त्या फक्त वनस्पती पेशी ज्या आहेत, प्लांट सेल्स ज्या आहेत, तिथेच आपल्याला सेल वॉल ज्या आहेत त्या आपल्याला सेल्युलोजच्या बनलेल्या बघायला. नंतर पुढचं आहे बघा, जैवविविधता सर्वाधिक कुठे आढळते? वाळवंटांमध्ये, ध्रुवीय प्रदेशात, उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये की पर्वतीय प्रदेशात? आता जैवविविधता निर्माण होण्यासाठी महत्त्वपूर्ण घटक, जैवविविधता म्हणजे काय? वेगवेगळ्या ज्या प्रजाती असेल, वनस्पती असेल, पशु असेल, श्रब्स असतील, प्राणी असतील, यांचा एकत्रित समूह जो बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविधता दर्शवितो वेगवेगळ्या सजीवांमध्ये, मग ते प्राणी असो की वनस्पती असो. मग ते निर्माण होण्यासाठी आपल्याला सनलाईट चांगलं असणं गरजेचं आहे. सनलाईट सोबत चांगलं पर्जन्यमान असणं गरजेचं आहे, कारण की ते प्राणी जगतील ना त्यावर. पर्जन्यमान, सनलाईट व्यवस्थित मिळलं म्हटल्यावर ऊर्जा निर्मिती होणार, अन्न निर्मिती होणार, की ज्याच्यावर ते प्राणी सर्व्हाइव्ह करणार. मग असा पोर्शन आपल्याला कुठे मिळतोय? ते सनलाईट चांगली आहे, पर्जन्य चांगलं आहे पृथ्वीवर, तर तो म्हणजे आपला उष्णकटिबंधीय क्षेत्र जो आहे आपला. म्हटल्यावर पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर ठरेल. उष्णकटिबंधीय क्षेत्र म्हटल्यावर काय? आपली ही पृथ्वी 0 डिग्रीवर आपल्याला हे विषुववृत्त बघायला मिळते. उत्तरेला 23.5 वर कर्क, दक्षिणेला 23.5 वर मकर वृत्त. आणि ह्या सर्वांच्या मध्यभागी असलेला हा जो एरिया आहे हा काय आपल्याला ट्रॉपिकल रिजन, उष्णकटिबंधीय क्षेत्र. मग इथे सर्वाधिक जैवविविधता आपल्याला पृथ्वीवर आढळून येते. आणि सर्वात कमी कुठे आढळते? तर आपल्या ध्रुवीय प्रदेशामध्ये सर्वात कमी जैवविविधता आढळते. आढळते. त्याचं कारण काय? इथं जैवविविधतेचं जे कारण आहे का तेच तिकडे कमी असण्याचं कारण. सनलाईट नाही, 6-6 महिने उजेड पडत नाहीये. त्याच्यानंतर सनलाईट नाही म्हटल्यावर पर्जन्यमान कमी, पर्जन्यमान कमी, त्याचबरोबर फ्रोझन राहतोय तो एरिया, बर्फाच्छादित राहतोय, त्याचबरोबर टैगा आणि टुंड्रा प्रदेशाचं शुष्क कोरडं हवामान तिथे निर्माण होतंय. मग यांचा सर्वांचा एकत्रित परिणाम काय? ध्रुवीय प्रदेशामध्ये जैवविविधता आपल्याला कमी आढळते. पुढचं बघूया, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? टिळक व आगरकर, फुले व शाहू, आंबेडकर व गोखले की रानडे आणि चिपळूणकर? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना आपल्याला टिळक व आगरकर यांनी पुणे येथे केलेली बघायला मिळते. कधी? 1884. डेक्कन एज्युकेशन स्थापना. आणि त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणासोबतच समाज सुधारणेमध्ये पण महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा, गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणती संस्था स्थापन केली? सत्यशोधक समाज, सर्वंट ऑफ इंडिया, त्याच्यानंतर डेक्कन सभा आणि अभिनव भारत. तर पर्याय क्रमांक 2 सर्वंट ऑफ इंडिया, भारत सेवक समाज नावाची संस्था गोपाळकृष्ण गोखले यांनी आपल्याला निर्माण केलेली बघायला मिळते. कधी? 1905 मध्ये. त्यानंतर जर बघायला गेले तर गोपाळकृष्ण गोखले हे काय गांधींचे राजकीय गुरु आहेत.
त्यानंतर जर बघायला गेलं तर सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्याला 1873 मध्ये महात्मा फुले, बरोबर. त्याच्यानंतर डेक्कन सभा आपण जर बघायला गेलं तर टिळक संबंधित आहे. अभिनव भारत सावरकर, कुठे? नाशिकमध्ये. कधी? 1905च्या आसपास. आणि अभिनव भारत हे क्रांतिकारी संघटना आपल्याला बघायला मिळते. युगांतर असेल किंवा मग जर आपण बघायला गेलं तर अनुशीलन समिती सारख्या ज्या क्रांतिकारक संघटना आहेत ज्या बंगाल प्रांतामध्ये आपल्याला निर्माण झालेल्या बघायला मिळतात. हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी आपल्याला बघायला मिळते 1925च्या पिरियडमध्ये. 1928च्या पिरियडमध्ये आपल्याला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी निर्माण झालेली बघायला मिळते. नंतर बोस यांच्या काळामध्ये फॉरवर्ड ब्लॉक असेल, आझाद हिंद सेना यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली आपल्याला बघायला मिळते. पुढचा बघा, आर्टिक होम इन द वेदास हा ग्रंथ कुणी लिहिला? टिळक, फुले, सावरकर की रानडे? तर आर्टिक होम इन द वेदास यामध्ये त्यांनी आर्यन इन्व्हेजन थेअरी मांडली, ती म्हणजे लोकमान्य टिळक यांनी. त्याचबरोबर त्यांचा अजून एक महत्त्वाचा ग्रंथ आहे बघा, तो म्हणजे गीता रहस्य. त्याचबरोबर केसरी आणि मराठा वृत्तपत्रे. ज्यातनं त्यांचं लिखाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असलेलं बघायला मिळते. फुलेंबद्दल जर बघायला गेलं तर गुलामगिरी, शेतकऱ्यांचा सूड हे ग्रंथ आपण बघतो. ब्राह्मणांचे कसब, चे महत्त्वपूर्ण ग्रंथ आपल्याला महात्मा फुलेंनी लिहिलेले बघायला मिळतात. नंतर बघा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कुणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, शाहू महाराज की लोकमान्य टिळक? पर्याय क्रमांक 1 कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा येथे आपल्याला रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली बघायला मिळते. कधी? 1919 दरम्यान रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटीलने केलेली आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर पुढचं बघा, शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? पंजाबराव देशमुख, महर्षी धोंडो केशव कर्वे, शाहू महाराज की टिळक? तर शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना पंजाबराव देशमुख यांनी आपल्याला 1931-32च्या पिरियडमध्ये विदर्भातील अमरावती इथे केलेली बघायला मिळते. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील, शिवाजी शिक्षण संस्था पंजाबराव देशमुख, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिळक आणि आगरकर. हे आपण आजच्या लेक्चरमध्ये 3 शिक्षण संस्था बघितल्या. तर अशा महाराष्ट्रामधील ज्या काही महत्त्वपूर्ण शिक्षण संस्था, जसं की ह्या तिघांच्याच व्यतिरिक्त जर बघायला गेले तर मग SNDT आहे बघा, कर्वेंनी स्थापन केली. आता इथं ऑप्शनमध्ये 2-3 वेळा कर्वे आले समजा, पण त्यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? तर SNDT महाविद्यालय आपण बघतो बघा. अशा ज्या काही महत्त्वपूर्ण ज्या संस्था, शिक्षण संस्था स्पेसिफिकली जर बघायला गेले तर कोणत्या समाज सुधारकांनी, कोणत्या राजकीय विचारवंतांनी निर्माण केल्या